नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण छान अशी व्ही गळ्यावरती सुंदर मॉडेल डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी बघा 15.5 इंच उंची, 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंचचा मुंडा घेतलेला आहे. चेस्टचं 14.10, 40 इंचची चेस्ट आहे आपली, 1.5 इंच मार्जिन. कमर इथे आपण 36 इंच आहे, तर 9 इंच चौथा, 1 इंच टक्स आणि 1.5 इंच कमरेसाठी मार्जिन इथे आपण ठेवलेला आहे. हा बघा मेन ब्लाऊजचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करून घेतलेला आहे. आता आपण गळ्याची कटिंग करून घेऊया. इथे आपण 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि इथे तुमच्या आवडीनुसार उंची किती ठेवायची ती ठेवायची. शक्यतो व्ही गळा आपण इथे व्ही गळ्यावरती डिझाईन बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला थोडासा डीपनेकच इथे आपल्याला घेतला तर तो छान दिसेल. त्यासाठी बघा इथे मी आपल्या गळ्याचं माप टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार मापे टाकून कोणत्याही साईजवरती ही अशी डिझाईन बनवून घेऊ शकता. खूप छान अशी डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरती ब्लाऊजचे वेगवेगळे डिझाईन, तसेच नऊवारी साड्या, तसेच ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, वन पीस, खूप सारे स्लीव्सचे डिझाईन, खूप सारे लटकन डिझाईन असे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत. तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आणि आपले चॅनल सबस्क्राईब केलं तर यापुढेही तुम्हाला आपले व्हिडिओ पाहता येणार आहेत. त्यासाठी त्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा. इथे बघा खालचा कपडा सरळ ठेवून त्यावर मी अस्तर ठेवून घेतलेला आहे. अलटीपलटी करून आपण इथे हा गळा शिवणार आहोत. जर तुमचा कपडा खूप गुळगुळीत असेल तर तुम्ही इथे कॅनव्हास पेपरही वापरू शकता. मला इथे कपडाच म्हणजे थोडंसं जाडसर आहे, त्यामुळे त्याची गरज वाटली नाही. मी इथे कॅनव्हास पेपर न वापरताच हा गळा छान असा फिनिशिंग सहित तयार करणार आहे. ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे बघा मी आता आतल्या गळ्याची आपली ही कटिंग करून आपण घेणार आहोत. एक्स्ट्राचा कपडा जो आतल्या बाजूने आहे तो कट करून घ्यायचा. त्यानंतर बघा गळ्यावरती छोटे छोटे कट दिले आणि कॉर्नरलाही आपण एक कट देऊन घेतला. त्यानंतर बघा आता आपल्याला अशा प्रकारे दाबटीप द्यायची. जेव्हाही आपण कॅनव्हास पेपर वापरत नाही तेव्हा आपल्याला ही दाबटीप दिल्यानंतर गळ्याला छान अशी फिनिशिंग येते. त्यामुळे आपल्याला शक्यतो कॅनव्हास पेपर जेव्हा आपण वापरणार नाही तेव्हा अशीच फिनिशिंग देण्यासाठी दाबटीप ही द्यायची असते प्रत्येक वेळी. खूप छान वस्तू तुम्ही नक्की ट्राय करू शकता. गोल गळ्यावरही अशा प्रकारे दाबटीप दिल्यानंतर खूप छान अशी आपली डिझाईन तयार होते. त्यानंतर पाहू शकता तुम्ही असे वरून आपण अजून एक दाबटीप द्यायची आहे गळ्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान अशी डिझाईन मी एकदम सोप्या पद्धतीने, जरी तुम्ही पहिल्यांदा जरी शिवली ही डिझाईन तरी अतिशय छान अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे. इथे बघा दाबटीप देऊन घेतली आपण गळ्यावरती. त्यानंतर आपल्याला आतल्या बाजूने अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हे पूर्णपणे आपल्याला जोडून घ्यायचा आहे एकमेकांना. पूर्ण ब्लाऊजवरती आपण एकमेकांना अस्तर आणि ब्लाऊज हे जोडून घेणार आहोत एकदम फिनिशिंग सहित. हाताने व्यवस्थित कुठेही आपला कपडा गोळा होणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजवरती. त्यानंतर बघा आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊजचा तो इथे कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा आपण व्यवस्थित कट करून घ्यायचा. थोडासा एक्स्ट्रा कपडा ठेवल्यानंतर आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी खूप सोपं जातं. त्यामुळे शक्यतो प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे थोडंसं एक्स्ट्रा कपडा ठेवूनच आपण शिलाई करून घ्यायची. त्यानंतर बघा पाठीचे टक्स मी देऊन घेत आहे. बरोबर मधोमध फोल्ड करून 4.5 इंचचे दोन्हीही बाजूला मी हे टक्स देऊन घेतले. आता आपण इथे कमरेची पट्टी जोडायची आहे. त्यासाठी मी ते 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे. ती आता आपण
वरच्या बाजूने ठेवून जोडून घ्यायची। बघा अशा प्रकारे एक्स्ट्राची पट्टी मी कट करून घेतली। त्यानंतर वरून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे। बघा छान अशी पूर्ण आपल्या कमरेवरती मी दाबटीप देऊन घेतली। त्यानंतर बघा डबल फोल्ड करून आपण अशा प्रकारे टीप देऊन घ्यायची। आतल्या बाजूने डबल फोल्ड करून मोठी टीप इथे आपण देऊन घ्यायची आहे। शिलाई मोठी ठेवायची कारण आपल्याला इथे हात शिलाई करायची असते त्यामुळे। आता पाहू शकता आपल्याला पूर्ण गळ्याची जी आतली डिझाईन बनवायची आहे त्यासाठी आपण इथे 3 इंचावरती वरून मार्किंग करून घ्यायची। दोन्ही बाजूला 3 इंचावरती मार्किंग करून घेतली। त्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला आपण बेल्ट बनवणार आहोत। बघा अशा प्रकारे आपला गळा ब्रॉड होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला 9 इंच उंची मी इथे घेतली कारण थोडंसं मोठं घ्यायचं, कमी जास्त होऊ शकतं। बघा 9 इंच आपल्याला आतलं ठेवायचं, तर त्यासाठी मी त्याच मापाची मग कॅनव्हास पट्टी कट करून अस्तरही त्याच मापाचं कट केलेलं आहे आणि 1.5 इंचची पट्टी मी रुंदीला तयार करणार आहे। 1 इंचाची जरी तुम्ही केली तरीही चालेल, मी इथे थोडीशी मोठी करत आहे। 1 इंचाची छान होते। बघा शिवून आपली ही 1 इंचाचीच तयार होणार आहे। 1.5 इंचाची मी पट्टी घेतली आहे। जर तुम्ही 2 इंचाची घेतली तर 1.5 इंचाची आपली तयार होईल। अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे। बघा वरच्या बाजूने कॅनव्हास पेपर, मध्ये अस्तर आणि बाहेरच्या बाजूला ब्लाऊजचा कपडा अशा प्रकारे ठेवून मी घेतले। कॅनव्हास पेपर लावल्यामुळे ही पट्टी खूप छान अशी सेट होते, त्यामुळे शक्यतो वापरायचं आहे। जर नसेल तरीही जाड कपडा असेल तर एखादं डबल अस्तर वापरून तुम्ही ही तयार करू शकता। इथे बघा मी सरळ करून घेतली पट्टी आपल्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आणि 9 इंच बरोबर दोन्ही साईडला मार्किंग करून घेतली। त्यानंतर आपल्याला आता ही बघा ही लेस वापरली आहे पायपिंगची। इथे तुम्ही अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे लटकन, होममेड लटकन असं काहीही बनवून इथे वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। ही लेस ह्या ब्लाऊजसाठी खूपच मस्त आहे। गिरायकांनी जसं त्यांच्या आवडीनुसार त्यांनी सांगितलं तसं ही लेस इथे वापरलेली आहे, तर त्यांना हा गळा खूपच आवडलेला आहे। खूप छान असं ब्लाऊज आपल्याला बसलेला आहे, तर तुम्हीही अशा प्रकारे नक्की ट्राय करा नवीन काहीतरी। आणि व्ही गळ्यावरती अशा प्रकारची डिझाईन होऊ शकते। खूप छान अशी ही डिझाईन आहे आणि एकदम सुंदर दिसायलाही दिसते। घातल्यानंतर ब्लाऊज खूप छान दिसतो असा आपण जेव्हा बघतो त्यापेक्षा घातल्यानंतर खूप सुंदर। साईडला जे लेसचे पायपिंगचे दोरा निघलेला आहे तिथे आपल्याला व्यवस्थित गाठ देऊन घेतलेली आहे मी। दोन्ही साईडलाही मी जोडून घेतलं आता। त्यानंतर बघा आपल्याला खाली एक बो बनवायचा आहे, त्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांबी रुंदी ठेवून बो छोटा बनवायचा मोठा बनवायचा तेवढं ठेवू शकता। इथे बघा मी 5 इंच रुंदी आणि 3 पावणे 3 इंच उंची ठेवलेली आहे याची। अशा प्रकारे मी कपडा घेतलाय आणि त्याला आपण सर्व बाजूने शिवून घ्यायचं। एक बाजू ओपन करायची आणि आपल्याला ते सरळ बनवून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पद्धतीने इथे बो बनवू शकता। बो बनवण्याची अजून एक पद्धत आहे, त्याचाही मी व्हिडिओ सेपरेट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। बघा आता हे ओपन करून घ्यायचं अशा प्रकारे आणि जी ओपन बाजू आहे ती आतल्या बाजूने फोल्ड करून ती आपण व्यवस्थित शिवून घ्यायची। बघा आतल्या बाजूने फोल्ड करायची आणि त्यावरती फक्त एक टीप देऊन घ्यायची। खूप छान असं आपला बो इथे तयार होणार आहे आणि गळ्याची डिझाईन ही खूप छान आहे। जर तुम्हाला अजून काही वेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। अजून कोणता गळा जर तुम्हाला जमत नसेल, काही प्रॉब्लेम असेल शिवताना, कटिंग स्टिचिंग सर्व व्हिडिओ मी तर तुम्ही तसं मला कमेंट करू शकता, मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन। इथे बघा एक छोटंसं आपण नॉट जो बनवतो तसं आपण बनवून घेणार आहोत बोला मधोमध लावण्यासाठी। आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे।
आणि ज्या काही आपल्या मैत्रिणी असतील ज्या शिलाई करतात तर त्यांनाही तुम्ही नक्कीच आपलं चॅनल शेअर करू शकता की त्यांना त्याचा उपयोग होईल अशा प्रकारे. आणि त्यानंतर बघा तो बो मी लावून घेतला. त्यानंतर मधोमध एक आपल्याला छोटासा पॅच बघा कलरला मॅच होणारा असा मी पॅच इथे लावलेला आहे. खूप छान असा लुक आलेला आहे या पॅचमुळे आपल्याला. इथे तुम्ही एखादं बटनही लावू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही इथे डेकोरेशनचं एखादं मणी किंवा बटन असं लावू शकता. बघा अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे. आणि मी वरच्या बाजूला लावलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.